श्रावण चालू आहे आणि श्रावणामध्ये सगळीकडे मंगळागौरीचे खेळ चालू आहेत, स्पर्धा चालू आहेत। मी आणि माझ्या मैत्रिणींनी मिळूनही अशाच एका मंगळागौरीच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। रेडी फॉर मंगळागौरी। काय काय प्रॉप्स आहेत? येस, ओके, तुझ्याकडे? नाइस नाइस। काय आहे? अरे वाह, क्या बनी है सीमा तू? अच्छा, दोनों से मारेगी। सुपली, कुठे आहेत तुझे प्रॉप्स? मी वकील आहे, मला टोपी मिळायची असं म्हणून। ओके, सूप सूप सूप, नाइस नाइस। तर या आहेत माझ्या मैत्रिणी आणि आम्ही सगळ्या मिळून प्रॅक्टिस करतोय मंगळागौरीच्या स्पर्धेची। हाय, हॅलो, नमस्कार, मी आहे केतकी आणि तुम्ही पाहताय केतकीज लाईफस्टाईल। मी आणि माझ्या मैत्रिणींनी मिळून आम्ही भाग घेतलेला आहे एका मंगळागौरीच्या स्पर्धेमध्ये। तुम्हाला माहितीच आहे 2023च्या गणेश उत्सवामध्ये मी बाई पण भारी देवा आणि मंगळागौरीच्या गाण्यावरती परफॉर्मन्स बसवलेला होता, ज्याच्यामध्ये माझ्या काही मैत्रिणी होत्या आणि त्याच गाण्यावर आता आम्ही परत एकदा परफॉर्मन्सही करणार आहोत आणि त्याच्यामध्ये मंगळागौरीचे खेळही इन्क्लूड करणार आहोत। माझ्या आधीच्या परफॉर्मन्सची लिंकही मी तुम्हाला इथे वरती डोक्यावरती देते आहे, तोही तुम्ही बघू शकता। यावेळेच्या परफॉर्मन्समध्ये मी घेतलेली आहे टोटल 4 गाणी आणि त्याचं केलं आहे मॅशअप। पहिलं गाणं आहे जन्म बाईचा बाईचा। याच्यामध्ये आम्ही जुन्या काळच्या बायका दाखवलेल्या आहेत, ज्या चूल आणि मूल असं काम करायच्या। त्यानंतरचं दुसरं गाणं घेतलेलं आहे बाई पण भारी देवाचं टायटल सॉन्ग। यामध्ये बायका कशा शिकल्या आणि कशा पुढे गेल्या याबद्दल आम्ही सांगतो आहोत। या गाण्याची सुरुवात होते मंगळागौरीच्या आरतीपासून, ज्याच्यामध्ये आम्ही देवीची 9 रूपं दाखवलेली आहेत। ही देवीची 9 रूपं अशी आहेत, एकीकडे बाळही सांभाळतात, दुसरीकडे लॅपटॉपवर कामही करतात। ही देवीची 9 रूपं म्हणजे कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर, कोणी वकील, तर कोणी फिटनेस फ्रीक आहे, परंतु हे सगळं सांभाळून सुद्धा ही देवीची रूपं घरची सगळी जबाबदाऱ्या पार पाडते आहे। चौथं गाणं आम्ही पारंपरिक मंगळागौरीचं गाणं घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये आम्ही मंगळागौरीचे वेगवेगळे खेळ दाखवतो आहोत। यामध्ये झिम्मा, फुगड्या, लाट्याबाई लाट्या, गाठोडे, साळुंकी, आगोटा पागोटा, टिपऱ्या, गोफ, सासू सुनेचं भांडण, पिंगा, नाच ग घुमा असे अनेक खेळ आम्ही घेतलेले आहेत। या सगळ्याची आम्ही 20 दिवस प्रॅक्टिस केली। तसंच आम्हाला या परफॉर्मन्ससाठी हव्या होत्या नऊवारी साड्या, सो त्याही आम्ही अरेंज केल्या आणि त्याबरोबर लागणार होते सुंदर दागिने जे एकसारखे आहेत, सो तेही आम्ही अरेंज केले। आम्हाला आमच्या परफॉर्मन्ससाठी लागणार होते काही प्रॉप्स, जसं सूप, लाटणे, झाडू, भावल्या, याही सगळ्या आम्ही अरेंज केल्या। चला आता बघू या परफॉर्मन्सच्या दिवशी काय काय मजा आली ते। तर फ्रेंड्स, हा आहे माझा नऊवारीचा लुक। या लुकमध्ये मी नेसली आहे हिरव्या मोरपंखी रंगाची नऊवारी साडी आणि मी या साडीवर घातली आहे रेड आणि गोल्डन कलरची ज्वेलरी, जी याच्यावर कॉन्ट्रास्ट मॅच होते आहे आणि त्याबरोबर केली आहे मराठमोळी हेअरस्टाईल, आंबाडा आणि गजरा। चला मग आम्ही रेडी झालेलो आहोत मंगळागौरीच्या स्पर्धेसाठी आणि आम्ही वाट बघतो आमच्या कॅबची। आहेत माझ्या मैत्रिणी ज्योती आणि सीमा आणि त्यांच्याबरोबर बसली आहे लिशा। चला तर मग फ्रेंड्स, आम्ही पोहोचलेलो आहोत स्पर्धेच्या ठिकाणी आणि माझ्या अजूनही काही मैत्रिणी गाडीतून मागून येत आहेत आणि तुम्ही पाहताय इथे सगळीकडे मंगळागौरीचे वाइब्स आहेत। या आहेत माझ्या काही मैत्रिणी, यांच्याबरोबर मी बनवते आहे रील। इथे सगळ्या बायका मराठमोळी अटायरमध्ये आलेल्या आहेत, नऊवारी साड्या, आंबाडे, गजरे आणि मराठमोळी ज्वेलरी। या आहेत माझ्या मैत्रिणी ज्योती आणि वत्सला। इथे काही प्रोफेशनल मंगळागौर खेळणारे ग्रुप्सही आलेले होते आणि त्यांनीही स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला होता। हा आहे स्पर्धेचा हॉल आणि तुम्ही पाहताय खूप साऱ्या लेडीज इथे आलेल्या आहेत। अजून कॉम्पिटिशन सुरू होती आहे, सगळ्या लेडीज खूप जास्त एक्साइटेड आहेत आणि म्हणून त्या डान्सही करतायत।
चला तर मग फ्रेंड्स, मंगळागौरीच्या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. एक एक ग्रुप पुढे येऊन मंगळागौरीचे परफॉर्मन्स करतो आहे. आता मात्र हॉलमध्ये बसायला बिलकुल जागाही नाहीये. यानंतर आमचा परफॉर्मन्स आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. 3, 2, 1 रेडी. मॉडर्न होत गेल्या, आपली परंपराही सांभाळत गेल्या. अहो आहात कुठे आपण? आहोत 2024 मध्ये. आता या 2024च्या बायका मंगळागौर कशी खेळतात ते बघूया.
आमच्या या धमाकेदार परफॉर्मन्स नंतर आम्हाला मिळालं पार्टिसिपेशन गिफ्ट. आमच्या परफॉर्मन्स नंतरही तिथे खूप सारे अजून परफॉर्मन्स झाले आणि त्यानंतर बक्षीस समारंभाच्या आधी त्यांनी थोड्या वेळ सगळ्या लेडीजला खूप नाचवलं. हा आहे एंटायर हॉलचा लुक. तुम्ही पाहताय सगळ्या हॉलमध्ये कार्यकर्त्यांपासून ते सगळ्या लेडीजपर्यंत सगळेजण खूप नाचतायत. आणि बक्षीस समारंभ सुरू झाल्यानंतर पहिलं नाव आमचं घोषित केलं गेलं. आम्हाला मिळालं होतं 4थ्या नंबरचं प्राईज पुराणिक हिरकणी ग्रुप. तुम्ही पाहताय मी आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी मिळून आम्ही स्टेजवर चाललेलो आहोत, कारण आमच्या ग्रुपचं नाव घोषित केलं गेलेलं आहे आणि आम्हाला 4थ्या नंबरचं बक्षीस मिळालेलं आहे. आम्हाला म्हणजे पुराणिक हिरकणी ग्रुपला मिळालेलं आहे 5100 रुपयाचं बक्षीस, 4थ्या नंबरचं गिफ्ट. पण हे खूप खूप महत्त्वाचं आहे कारण आम्ही खूप मेहनत घेतलेली होती. तुम्ही पाहताय हा सगळ्यात मोठा 5100 रुपयाचा चेक आहे जो आम्हाला सगळ्यांना मिळून मिळालेला आहे. आणि सगळ्या लेडीज प्रचंड खुश आहेत कारण त्यांनी 15 दिवस 20 दिवस जी काही मेहनत केलेली आहे त्या सगळ्याचं चीज झालेलं आहे. त्याचबरोबर आम्हाला मिळालं मानचिन्ह म्हणजे सुंदरशी ट्रॉफी सुद्धा. क्या सीन है, वाह क्या सीन है. तर फ्रेंड्स, असा होता माझा मंगळागौरीचा व्लॉग ज्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही भाग घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही जिंकले 5100 रुपये बरोबर मानचिन्ह सुद्धा आणि खूप मजा सुद्धा आली. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी येत असते. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच. तोपर्यंत बाय बाय.